हिमायतनगर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात द्या, शहराचा विकास करू, खासदार अशोक चव्हाण यांचं प्रतिपादन। भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलं। हिमायतनगर शहरातील नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे बसस्थानक परिसरात आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले, मी ज्यांना मोठे केले ते पळून गेले। मी जिल्ह्यात महायुतीच्या 9 पैकी 9 जागा निवडून आणल्या आहेत। अतिवृष्टीने आपल्या जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे। हेक्टरी 8,500 मदत शेतकऱ्याच्या खात्यात पडली आहे। आता 10,000 हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यात पडणार आहे। तसा GR सुद्धा निघाला आहे। त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीने येथील नगरपंचायत भाजपच्या ताब्यात द्या, तालुक्याचा चेहरामोहरा बदलून विकास करून दाखवू, असे या प्रसंगी चव्हाण म्हणाले। हिमायतनगर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत। त्या अनुषंगाने येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। या उद्घाटन प्रसंगी बोलताना अशोक चव्हाण यांनी असे सांगितले की नांदेड जिल्ह्यात शिंदेसेना व भाजपा ही नैसर्गिक युती आहे। स्थानिक आमदार बाबूरावजी कोळीकरांची इच्छा असेल तर आम्ही येथे युती करायला तयार आहोत, अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे। या पद्धतीत अशोक चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले। स्थानिक आमचे मंडळ अध्यक्ष राकेश सरकारी त्यांच्याशी विचार अंदाज घेतलेला आहे। त्यांच्याशी विचार करू, त्यांची इच्छा असेल तर ती होईल। सर, काही दिवस नगरपंचायत बीजेपीचा नगराध्यक्ष असेल असं आहे की निवडणूक झाल्याशिवाय मतदान झाल्याशिवाय आज काय असं मी काही ॲस्ट्रोलॉजर नाही आहे, गोष्टी सांगणार नाही। सर, काही दिवसापूर्वी प्रतापराव पाटील चिखलीकरांचा इकडे दौरा झाला आणि त्यांनी म्हटले की युती जर नाही झाली तर स्वबळावर निवडणूक लढवणार आणि हिंदा पडवणार। तुम्ही काय सांगणार? त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्यावर काय बोलतो। आमचा पक्ष हा त्यांच्या प्रमुखांचा त्यांच्या निर्णयावर काय आम्ही कमेंट करू शकत नाही। त्यांचा विषय त्यांनी पाहावा, आमचा विषय नाही बोलतो। म्हणजे तर युती करणार का? आता सर की स्थानिक लोकांची इच्छा काय आहे हा विषय महत्वाचा आहे। आणि तिथे जोमाने कामाला लागलेले आहेत। अनेक लोकांची जी इच्छा असेल त्याला